एकेकाळी भारतीय जनता पक्ष म्हणजे शिस्तबद्ध पक्ष अशी ख्याती प्राप्त असलेला भारतीय जनता पक्ष आता मार्ग सोडून अनेक मार्गाने जाण्याचा किंवा अनेक मार्ग जोडण्याचा प्रयत्न करतोय। राज्यात याची प्रचिती भारतीय जनता पक्षाने दिलेलीच आहे, परंतु चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा स्वपक्षातच गटबाजी तयार करून दोन आमदारांना किंवा एकेकाळचे गुरु शिष्यांना एकमेकांसमोर उभे ठाकण्याचा प्रसंग नेतृत्वाने आणला आहे। एका ज्येष्ठ नेत्याचे मंत्रीपद हिरावल्यानंतर त्याचे खच्चीकरण करण्यास स्थानिक आमदारांनी सर्व शक्ती पणाला लावलेली दिसत आहे, परंतु या सर्व प्रकरणात कार्यकर्ते मात्र संभ्रमावस्थेत आहे। हे अजूनही या नेत्यांना कळलेलं नाही। चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षात शहराध्यक्ष आणि ग्रामीण अध्यक्ष यांची निवड करताना अनेक नावं चर्चेत होती। शहराध्यक्षासाठी प्रामुख्याने 3-4 नावं घेतली गेली। त्यात अग्रस्थानी भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते तुषार सोम यांचे नाव अग्रस्थानी होते, परंतु ऐन वेळेस त्यांना डावलून सुभाष कासनगट्टुवार यांना शहराध्यक्ष बनवले गेले। यामधील कारणही तसंच आहे, कारण यापूर्वीच्या कार्यकारिणीत शहर अध्यक्ष असलेले राहुल पावडे यांचे कार्य केवळ ज्येष्ठ नेत्याच्या पायघड्या मोजण्यातच गेले। त्यामुळे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी एका जबाबदार कार्यकर्त्यावर देण्याइतपत भारतीय जनता पक्षाने सकारात्मकता दाखवायला हवी होती, परंतु सुभाष कासनगट्टुवार यांची निवड होताच अनेकांनी नाकं मुरडली। यामागील नेमकं कारण काय आहे हे या कार्यकर्त्यांनाच ठाऊक, आणि खासगीत ते कार्यकर्ते नाराजी व्यक्तही करतात। त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या शहर अध्यक्षांनी कार्यकारिणी निवडली। या कार्यकारिणीत अनेकांची नावं ही अनेकांच्या अपेक्षितच नव्हती किंवा त्यांचं कार्य वाखाणण्यासारखंही नव्हतं। केवळ स्थानिक आमदाराच्या मर्जीतले म्हणून त्यांना ती जबाबदारी देण्यात आली। याची घोषणा होताच माजी खासदार तथा राष्ट्रीय ओबीसी मागासवर्गाचे अध्यक्ष यांचे खंदे समर्थक राजेंद्र अडपेवार यांनी ताबडतोब राजीनामा दिला। त्यांचं म्हणणं असं होतं की जे भारतीय जनता पक्षाचे वस्तुनिष्ठ कार्यकर्ते आहे त्यांना डावलण्यात आले आणि आता भारतीय जनता पक्षाची ही स्थिती पूर्वीच्या काँग्रेस सारखीच झालेली आहे। गटातटाचे राजकारण, वरिष्ठांची हुजरेगिरी यामागेच कार्यकर्ते धन्यता मानत आहेत आणि हुजरेगिरी करणाऱ्यालाच पद मिळतात हे आता सप्रमाण भारतीय जनता पक्षाने सिद्ध केले आहे।